खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार। येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। श्रीकांत शिंदेंची डॉक्टरकी संशयास्पद होती। करिअर म्हणून ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं। सगळे लाभार्थी ठाकरेंना सोडून चाललेत। संजय राऊत यांची श्रीकांत शिंदेंवर टीका। महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे। सत्ता गेल्यावर अशा गोष्टींचा भाजपलाही त्रास होईल। पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरेंची टीका। शिवसेना कार्यकर्त्यांच्या बळावरती आगेकूच करतेय। आशा जाण्याचे धक्के आम्हाला बसत नाहीयेत। शिवसेना आता शॉकप्रूफ झाली आहे। सचिन अहिर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। ऑपरेशन वरळी हे ऑपरेशन टायगरचाच भाग आहे। सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशावरून मंत्री उदय सामंत यांची माहिती। सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश धक्का देणारा ठाकरेंबरोबर लोक राहत नाही, ते सिद्ध झालंय। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। एका चांगल्या कार्यकर्त्याला एकनाथ शिंदेंनीच पक्षात घेतलं। सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशावरून मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सचिन अहिर यांच्या पक्षात येण्याने आमची ताकद वाढली। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। तर श्रीकांत शिंदेंनी केंद्राच्या मंत्रिमंडळात जावं, खोतकरांकडून इच्छा व्यक्त। अहिर शरद पवार यांना बेसावत ठेवून शिवसेनेत आले होते। अहिरांनी शरद पवारांना देखील पुढील करिअरसाठी सोडलं होतं। सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित आहे। संजय राऊतांची सचिन अहिर यांच्यावर टीका। सचिन अहिर यांच्या उपसभापती पदाच्या नावाचा प्रस्ताव। प्रवीण दरेकर आणि मनीषा कायंदे मांडणार प्रस्ताव। तर रवींद्र फाटक प्रस्तावाला अनुमोदन देणार। सचिन अहिर यांच्यासाठी भाजपकडून व्हीप जारी। सचिन अहिर गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही। टेन्शन हे शिंदेंच्या शिवसेनेतच आहे। सचिन अहिर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावरती सुनील राऊत यांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा सुनील शिंदेंनी फेटाळल्या। शिंदेंच्या शिवसेनेत जाणं अशक्य, चर्चा निराधार, सुनील शिंदेंचं स्पष्टीकरण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यामध्ये दाखल। ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद। एसआयआर संदर्भात राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फडणवीसांची भेट घेतली। रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे। प्रदेश अध्यक्ष पदावरती 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधलेला आहे। ऑपरेशन तुतारी म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी। ऑपरेशन तुतारीच्या चर्चांवरती खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीचे 8ही खासदार एकसंघ असून कोणीही फुटणार नाही, सोनवणेंची प्रतिक्रिया। खासदार ओमराजे निंबाळकर आणि कार्यकर्त्यांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल। मला लाईनमन म्हणून हिणवू नका। ऑडिओ क्लिपमध्ये ओमराजेंचा संवाद। डीपी बसवण्यासाठी सत्तेत गेला का, कार्यकर्त्यांचा ओमराजेंना सवाल। रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या संदर्भात आज फडणवीसांची भेट घेणार। शेतकऱ्यांची विनाअट सरसकट कर्जमाफी करावी, ही रोहित पवार यांची मागणी आहे। सरकारने कर्जमाफी संदर्भात ठेवलेल्या अटी शर्तींमुळे 70% शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय। मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतील अशी अपेक्षा आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरती रोहित पवार यांची प्रतिक्रिया। विधिमंडळाच्या परिसरामध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली। विधिमंडळाच्या फुटपाथवरती थेट 4 चाकी नेल्याचा प्रकार। संबंधित 4 चाकीवरती महाराष्ट्र शासन असं लिहिल्याचंही समोर। मुंबईकरांना चालण्यासाठी असलेल्या फुटपाथवरती सरकारी गाडीची पार्किंग। छत्रपती संभाजीनगरमधील फर्स्ट क्राय इंटेल टॉट या प्री स्कूलमधील तोडफोड प्रकरणात कारवाई। तोडफोड प्रकरणामध्ये मनसेच्या 2 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। रोहित ठेंगे आणि कार्तिक फरतडे यांच्यावर शाळेमध्ये तोडफोड आणि दगडफेकीचा गुन्हा। सोलापूर मनपा डॉक्टरांच्या मानधन वाढीच्या मुद्द्यावरती विधानसभेत चर्चा। आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून मुद्दा उपस्थित। मानधन वाढी संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचं मंत्री अदिती तटकरे यांचं आश्वासन। तुकाराम मुंढे काम करू शकतात तर आधीच्या अधिकाऱ्यांनी का केलं नाही, परिणय फुके यांचा सवाल। नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। परिणय फुके यांचा सरकारलाच घरचा आहेर। भंडाऱ्यातील बेवारस दूध पाकिट प्रकरणाचा अखेर खुलासा। दूध संघाकडून दुकानदाराचा शोध घेत पंचनामा। पाकिटं फेकणाऱ्या दुकानदाराची जिल्हा दूध संघाकडून चौकशी करण्यात आली। फेकलेली सर्व दुधाची पाकिटं मुदत संपलेली होती। परभणीच्या रेशनचा 300 क्विंटल गव्हाचा अवैध साठा जप्त। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यातही घेतलं।
भंडाऱ्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई। सुगंधित तंबाखू आणि खर्रा विकणं प्रतिबंधित, तिघांवर मकोका अंतर्गत कारवाई। भंडारा जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचं बोललं जात आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातला आरोपी चेतन चौधरीचं रिक्रिएशन पूर्ण। लोहगडावरती चेतन चौधरीचं रिक्रिएशन पूर्ण। चेतन चौधरीला घेऊन पुणे पोलीस रवाना। चेंबूरमधील दुर्घटनेची पालिका शिक्षण समिती अध्यक्षांकडून गंभीरपणे दखल। मुंबई पालिका शाळांभोवतीच्या झाडांचं सर्वेक्षण करणार। काल चेंबूरमध्ये झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा झाला होता दुर्दैवी मृत्यू। चेंबूरमधील दुर्घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती घेतली। महापालिका आयुक्त आणि महापौरांनी फडणवीसांना घटनेची माहिती दिली। चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुंबईमध्ये गेल्या 3 वर्षात झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये 13 मृत्यू तर 125 जण जखमी। अशा दुर्घटना टाळण्यासाठी पालिका उदासीन असल्याचं समोर। यंदा 17,197 धोकादायक झाडांची छाटणी केली नसल्याची माहिती समोर। मुंबई ठाण्यासह कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला देखील मुसळधार पावसाचा इशारा। कोल्हापूर, सातारा घाट परिसरात देखील ऑरेंज अलर्ट। पुण्यातून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला आज पावसाचा येलो अलर्ट। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी। राज्यातील काही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत। मुसळधार पावसामुळे मुंबईतला पवई तलाव ओव्हरफ्लो। 545 कोटी लिटर क्षमता असलेला पवई तलाव ओव्हरफ्लो। मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवलीसह अंधेरी परिसरात जोरदार पाऊस। काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईच्या चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू। 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू तर 4 मुलांवर उपचार सुरू। चेंबूरमधील 11 नंबर रोडवरती स्कूल बसवर झाड कोसळलं होतं। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती वाहनांच्या मोठ्या रांगा। मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली। बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव या परिसरामध्ये वाहतूक कोंडी। नेरूळ रेल्वे स्टेशनवरील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा विस्कळीत। ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरू। ठाणे रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची मोठी गर्दी। मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाची हजेरी। मरीन ड्राईव्ह परिसरात देखील मुसळधार पाऊस। समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळत असल्यानं पर्यटकांसाठी हे वातावरण आकर्षणाचं केंद्र।